तर सर्वप्रथम ओंकार घेऊयात. ताट बसायचं आहे. मान पाठ ताट सरळ, दृष्टी मिटलेली, मन प्रसन्न, चेहऱ्यावरती प्रसन्न भाव. दीर्घ श्वास घ्यायचा आहे थोडा. परत एक दीर्घ श्वास. परत एक दीर्घ श्वास. ओंकार घेऊयात. दीर्घ श्वास. दीर्घ श्वास. दीर्घ श्वास. दोन्ही हाताचं दर्शन करून घेऊया. गरम हातांचा स्पर्श डोळ्यावरती आणि डोळे अर्धदाशा रीतीने उघडून घ्यायचे. तर जवळपास आपल्या अभ्यासक्रमामधला इतर जो भाग आहे, आसन, प्राणायाम आणि षटक्रिया आपल्या संपलेला आहे. तर आजच्या तासामध्ये आपण मेडिटेशन मधील काही भाग बघायचा आहे. तर काय काय आहे त्याच्यामध्ये, तर पहिला आहे ओंकार जाप. ओंकार जाप काय आहे किंवा तो कसा करायचा आहे, त्याचे लाभ काय आहेत हे आपल्याला पाहायचं आहे. दुसरा आहे ब्रीदिंग अवेअरनेस आणि तिसरा आहे साक्षी भाव मेडिटेशन. हे तीन प्रकार आज आपल्याला बघायचे आहे. त्यातील सर्वात पहिला प्रकार म्हणजेच ओंकार जाप. हा काय प्रकार आहे ते बघूया. तर दरवेळी आपण क्लास चालू करताना सुद्धा ओंकाराचा जाप घेत असतो किंवा तसेच योग क्रिया, योग क्लास, योग वर्ग किंवा योगाशी संबंधित काही आलं की आपण सर्वप्रथम ओंकाराचं मनन करतो, चिंतन करतो, उच्चारण करतो आणि मगच योग क्रियांना सुरुवात करतो. मगच योग वर्गाला आपण सुरुवात करतो. कारण पतंजलीने सुद्धा ओंकाराला मानलेला आहे. तर बघूयात म्हणजे काय नेमकं. तर ओंकारामध्ये अकार, उकार आणि मकार अशा तिन्ही वर्णांनी मिळून ओंकार हा झालेला आहे. जो या तीन वर्णांना जाणतो तो ब्रह्मपदास प्राप्त होतो असं सुद्धा शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे ओंकाराची महती इतकी श्रेष्ठ आहे, मोक्षपद मिळवून देणारी आहे. आणि योगामध्ये अंतिम लक्ष जे आहे आपलं, म्हणजेच समाधी असेल किंवा मोक्ष असेल, ते अंतिम लक्ष मिळवून देण्यासाठी सुद्धा ओंकार आपल्याला मदत करणारा आहे. त्याचसोबत ओंकाराचं स्वरूप काय आहे, तर ओंकार काय आहे सांगताना भगवान श्रीकृष्णाने सुद्धा प्रणव सर्व वेदेषु म्हणजे सर्व वेदामध्ये ओंकार मी आहे असं म्हणलेलं आहे. म्हणजेच ओंकाराचं स्वरूप बघूयात काय आहे पहिल्यांदा, त्यानंतर आपण ते कसं आपण त्याची साधना करायची ते बघूया. तर भगवान श्रीकृष्णाने सुद्धा काय म्हणले की प्रणव सर्व वेदेषु, सर्व वेदामध्ये प्रणव मी आहे असं म्हणलेलं आहे. तसेच पुढे जाऊन जर बघितलं, सर्व उपनिषदांचं सार किंवा सर्व शास्त्रांचं, सर्व पुराणांचं सार आपण ओंकाराला इथं म्हणू शकतो. बघा, मंत्र कोणताही असो,
प्रत्येक मंत्रापुढं ओंकार लावल्याशिवाय तो मंत्र मंत्रच होत नाही. आता समजा आपण ओम हनुमते नम असेल किंवा आणखीन ओम नम शिवाय असेल किंवा आणखीन कुठले मंत्र असतील तर ओम महालक्ष्मी नम, बरोबर आहे. आणि गायत्री असेल ओम भूर्भुवस्वः किंवा आपला मृत्युंजय मंत्र असेल ओम त्र्यंबकं यजामहे. तर प्रत्येक मंत्रापुढे मंत्र कुठलाही घ्या तर त्या मंत्रापुढे ओंकार लावल्याशिवाय तो मंत्र पूर्ण होत नाही किंवा त्या मंत्रांपुढे ओंकार लावल्याशिवाय त्यांना मंत्र असं म्हटलं जात नाही. तर सर्वच मंत्रांपुढे ओंकार लावला जातो. तसेच संत ज्ञानेश्वरांनी सुद्धा आपली ज्ञानेश्वरी लिहिताना सर्वप्रथम ओंकाराला वंदन केलेलं आहे. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, म्हणजेच ज्ञानेश्वरांनी सुद्धा सर्वप्रथम तिथं ओंकाराला वंदन केलेलं आहे. तर पुढे बघूयात. त्यासोबत ओंकाराला विश्वातील प्रथम ध्वनी असं सुद्धा म्हटलं जातं. ईश्वराच्या मुखातून निघालेला प्रथम ध्वनी सुद्धा म्हणलं जातं, म्हणजेच पहिला ध्वनी. तसेच इतर जे ध्वनी आहेत ते एकमेकावर आघात झाल्यास निर्माण होतात, बरोबर आहे. परंतु हा विना आघाता निर्माण झालेला आहे आणि पूर्ण सृष्टीवर व्यापून उरलेला आहे असं सुद्धा म्हटलेलं आहे. आता महर्षी पतंजली काय म्हणतात बघूयात ओंकाराबद्दल. तर समाधी, आता पतंजलीचं सुद्धा मुख्य लक्ष आहे समाधी किंवा मोक्ष. त्यामध्ये समाधीचे विविध उपाय सांगितलेले आहेत, परंतु त्यातीलच एक उपाय आहे, त्याने काय म्हणलेलं आहे, ईश्वर प्रणिधान. ईश्वराला म्हणजे ईश्वराला शरण जाणे, ईश्वर प्रणिधान त्यांनी पतंजलीने मानलेलं आहे. मग हा ईश्वर कोण आहे असं सांगताना तस्य वाचक प्रणव असं महर्षी पतंजलीने म्हणलेलं आहे. म्हणजे त्याचं नाव काय आहे तर प्रणव आहे. तसेच इतर शास्त्रामध्ये सांख्यदर्शन असेल किंवा योगदर्शन असेल, मीमांसा असेल, न्यायदर्शन असेल, तर सर्वच शास्त्रामध्ये ओंकाराची माहिती तिथं गायलेली आहे. म्हणजेच ओंकार हा सर्वश्रेष्ठ आहे असं आपल्याला इथं सांगता येतं. तर पुढे बघूयात. योग्यासाठी ओंकार बिंदू संयुक्त नित्य ध्यायंती योगिन कामद मोक्षद चैव ओंकाराय नमो नमः. म्हणजेच योग्यांना ध्यान करण्यासाठी सुद्धा ओंकारच आहे, महत्वाचा आहे. नित्य ध्यान, योगी हे नित्य ध्यान कशाचं करतात तर ओंकाराचं करतात. नित्य ध्यायंती ओंकार बिंदू संयुक्त नित्य ध्यायंती योगिना, म्हणजे ओंकार हा योग्यांना ध्यान करण्यासारखा आहे. तसेच आणि हा कामद आणि मोक्ष, कामद म्हणजे सांसारिक सुख असतील किंवा इतर गोष्टी असतील आणि मोक्षद म्हणजे परमार्थिक आध्यात्मिक गोष्टी असतील, तर ह्या सर्व इच्छाची पूर्ती करणारा, योग्यांच्या सर्व इच्छांची पूर्ती करणारा असा ओंकार आहे, बरोबर आहे. म्हणजेच हे झालं ओंकाराचं स्वरूप, ओंकार कसा आहे. त्याचसोबत बघा, आता आपला फॅन असेल किंवा कुकरची शिट्टी असेल किंवा बाजारातील गोंगाट असेल किंवा मधमाशांचं एकत्र घोळपा आहे त्यांचा आवाज असेल किंवा भ्रमराचं गुंजारण असेल किंवा आपण ज्यावेळी पाण्याची मोटर चालू करतो त्यावेळी आवाज येणारा आवाज असेल किंवा गाडी चालू केल्यानंतर येणारा आवाज असेल किंवा जन्मलेलं लहान मूल असेल, ते पण कसं रडतं, वा वा करून रडतं, बरोबर आहे. किंवा
रोग्याचं कणन असेल, त्याचं कणन कसं असेल, तर ह्या सर्वांमध्ये ओंकार दिसून येतो बघा आपल्याला. किंवा उडणाऱ्या विमानाचा आवाज असेल किंवा दुरून जाणाऱ्या गाडीचा आवाज असेल, सर्वांमध्ये ओंकाराचा ध्वनी आपल्याला ऐकू येतो. म्हणजेच सर्व ध्वनींचंच उगमस्थान ओंकार आहे. हे झालं शास्त्रीय दृष्टिकोनातून जर पाहायला गेलं तर स्वने. तसेच अकार, उकार आणि मकार, अ, उ आणि म, हे तीन वर्णाविना कोणताही शब्द तयार होत नाही. तर तिन्ही वर्ण हे महत्वाचे आहेत. हे तिन्ही वर्ण ओंकारामध्ये आहेत. बरोबर आहे. म्हणजेच ओंकार हा सर्वत्र आहे. त्यासोबत विश्वातील विविध ग्रहांचा, ग्रह ज्यावेळेस फिरतात त्यांचा सुद्धा एक प्रकारचा आवाज निघत असतो. तर तो सुद्धा ओंकारासारखा आहे. म्हणजेच सर्व ध्वनीमध्ये ओंकार सामावलेला आहे. तसेच पुढे बघूया. मग असा जो ओंकार आहे तर याची साधना कशी करायची? बरोबर आहे. मग आपण प्रत्येक योग वर्गाच्या सुरुवातीला ओंकार घेत असतो. बरोबर आहे. त्यामुळं आपल्याला त्याबद्दल तितकी माहिती, म्हणजे माहिती अगोदरच आहे, पण आपण नेमकं कसं आहे ते बघूया. तर अकार, उकार आणि मकार या तिन्हीचं उच्चारण आपल्याला करायचं असतं. अकाराचं उच्चारण आपण ज्यावेळी करतो ते बेंबी पासून, म्हणजे आपण म्हणतो बघा, बेंबीच्या देठापासून म्हणतो, त्याप्रमाणे आपल्याला उच्चारण हे बेंबी पासून, म्हणजेच पोटावरती त्याची कंपन झाली पाहिजे. आता आपण ज्यावेळेस भ्रामरी करतो बघा, बरोबर आहे. म्हणजेच भ्रामरी करते वेळी कंपन कुठं जाणवतात? आपली डोक्यामध्ये. बरोबर आहे. तसंच आकाराचं उच्चारण करताना हे आपल्या बिंबीच्या देठापासून अकाराचं उच्चारण झालं पाहिजे आणि आपल्या पोटावरती त्याची कंपना आपण जाणवायची. तसंच पुढे चलून अ झालं. उकाराचं गुंजन किंवा उकाराचा उच्चार उ करताना, आणि ज्यावेळी आपण अकार, उकार, मकार उच्चारतो त्यावेळी ओठांची स्थिती कशी आहे? अकार करताना ओठ मिटलेले नाहीत, थोडस दोन्ही ओठामध्ये अंतर आहे. आणि उकार उच्चारताना ओठांचा आकार जो आहे गोल होतो. बरोबर आहे. इंग्रजी अक्षरांतील ओ सारखा आकार आपल्या ओठांना प्राप्त होतो उकार उच्चार करताना. आणि उकार उच्चारताना उ हा जो उच्चार आहे हा आपल्या छातीपासून उच्चारायचा आहे आणि याची कंपन हे आपल्या छातीवरती आपण तिथं अनुभवायची आहे. त्याच्या पुढे जाऊन मग येतो मकार. मकार उच्चारताना आपल्याला दोन्ही ओठ मिटून घ्यायचे. बरोबर आहे. मग हा उच्चार करताना दोन्ही ओठ मिटली पाहिजेत आणि हा उच्चार डोक्यापासून होतो. म्हणजेच डोक्यावरती याची कंपना आपल्याला अनुभव करायची आहे. बरोबर आहे. अकार जो आहे तो बेंबी पासून, उकार जो आहे छातीपासून आणि मकार जो आहे डोक्यापासून, आणि याची कंपन सुद्धा तशीच पोटावरती, छातीवरती आणि डोक्यावरती अशा स्वरूपाने दीर्घ ओंकाराचं उच्चारण आपण तिथं करायचं आहे. ही झाली ओंकाराची कृती. मग ओंकार जपाचे विविध प्रकार सुद्धा आपल्याला तिथं सांगता येतात. आता आपण अ, उ, म हे समान मात्रेमध्ये पण म्हणू शकतो. अकार, उकार, मकार समान मात्रे. अकार पण तेवढाच, उकार पण तेवढाच आणि मकार पण तेवढाच अशा स्वरूपामध्ये पण उच्चार करू शकतो. किंवा अकार, उकार सारखा आणि मकार थोडासा दीर्घ, अकार दीर्घ, उकार मकार थोडासा लहान, अशा स्वरूपामध्ये पण आपण त्याचं
उच्चारण करत असतो. मग आपल्याला बघायचं आहे की ओंकार जाप बरोबर आहे. तसेच त्याचे वेगवेगळे प्रकार कसे करता येतील बघूयात आपण. तर अ, 4 प्रकारचे प्रकार आपण बघूयात. आता पहिला जो आहे, तो आहे स्पंदन पुनरावृत्ती. म्हणजे ओम, ओम ही झाली स्पंदन पुनरावृत्ती. बरोबर आहे. म्हणजेच दीर्घ स्वरूपामध्ये आणि मोठ्या आवाजामध्ये ही झाली स्पंदन पुनरावृत्ती. आणि दुसरा प्रकार आहे श्वासोश्वास, श्वासोश्वासावरती, श्वास प्रवाह याच्यावरती. आता यांच्यावरती नेमकं कसं आहे, तर आपला जो येणारा आणि जाणारा श्वास आहे त्यावरती आपल्याला ओंकाराचा जाप करायचा आहे. कसा? येणाऱ्या श्वासावरती ओ आणि जाणाऱ्या श्वासावरती म. ओम, 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 ओम अशा स्वरूपामध्ये श्वासावरती लक्ष केंद्रित करीत म्हणजे श्वास प्रवाहासोबत आपल्याला ओंकाराचा जाप करायचा. हा आहे आपला दुसरा प्रकार. त्याच्या पुढे आपण ओंकाराच्या अर्थासहित जप करायचा आहे. आणि पुढचा प्रकार आहे ओंकाराच्या ध्वनी सहित. ध्वनी एकूण 4 प्रकार झाले. त्याच्या पूर्वी आपण जपाचे प्रकार बघूया. जप कसा आहे? आता ज्यावेळी आपण ओंकार हा मोठ्या स्वरूपामध्ये म्हणतो, तर जपामध्ये आपण कसं कसं पुढे गेलं पाहिजे, तर त्याचे पण प्रकार आहेत. वैखरी, मध्यमा, पश्यंती आणि परा अशा स्वरूपामध्ये. आता जो मोठ्याने आवाज करून जो मंत्र म्हणला जातो तो आहे वैखरी. जसा की आपण वर्ग चालू करण्याच्या अगोदर घेतला मोठ्या आवाजामध्ये दीर्घ असेल किंवा रस्व असेल. रस्व मध्ये कसं ओम, 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 ओम अशा स्वरूपामध्ये असेल. तर तो कशामध्ये येतो? वैखरी मध्ये. आणि हा जो त्याच्या पुढे मध्यमा, मध्यमामध्ये कसे असेल, तर याच्यामध्ये फक्त ओठ आणि जीभ हालेल, आवाज येणार नाही, आवाज इतरांना ऐकू येणार नाही, फक्त ओठ हालतील. आणि त्याच्या पुढचा जो प्रकार आहे पश्यंती, याच्यामध्ये ओठ सुद्धा हलणार नाहीत, तर फक्त मनाने जप करायचा आपल्याला. हा मनामध्ये ओठ हलणार नाही किंवा जीभ हलणार नाही, एकदम स्थिर आणि त्या मनामध्ये आपल्याला ओंकाराचा जप करायचा आहे. आणि वैखरी, मध्यमा, पश्यंती आणि शेवटचा जो प्रकार आहे तो परा. या प्रकारामध्ये परा या प्रकारामध्ये आता बघा, आता हे जे प्रकार आहेत ते लगेचच आपल्याला जमणार नाहीत किंवा ज्यांचा रोजचा अभ्यास असेल अशा व्यक्तींना ते जमते. तर सुरुवातीचा प्रकार मोठ्या मोठ्याने म्हणला जातो, तो आपल्याला पण ऐकू येतो आणि इतरांना पण. दुसऱ्या प्रकारामध्ये फक्त ओठ आणि जीभ हालते आणि तिसऱ्या प्रकारामध्ये फक्त मनामध्ये आपण त्या मंत्राचं उच्चारण करत असतो परत परत. ओम 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 असं परत परत उच्चारण असतं. माळेवरती पण जप केला जातो. पण
परा नावाचा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये ओठही हालत नाही, जीभही हालत नाही, दुसऱ्यांनाही आवाज जात नाही किंवा मनाने पण आपण तिथं करत नाही त्याचा अभ्यास. तर त्या ओंकारामध्ये आपण सामील होऊन जातो. रिपिटेशन्स होत नाही तिथं. परामध्ये रिपिटेशन्स होत नाही. तर त्या ओंकाराच्या अर्थामध्ये आपण तिथं सामील होऊन जातो, म्हणजे स्थिर. ज्याप्रमाणे तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे बघा, देव पहावयास गेलो आणि देवच होऊन राहिलो. बरोबर आहे का? तशा प्रकारे आपण जसं जसं जपामध्ये पुढं पुढं जाऊ, म्हणजे हा 1-2 दिवसाचा प्रवास नाही बा, हा दीर्घ अभ्यास आहे आणि नियमित अभ्यास आहे. दीर्घ अभ्यासाने साध्य होणाऱ्या या गोष्टी आहेत. पहिल्यांदा मोठ्या आवाजात येतो, पुन्हा ओठ हालतात, हे आपोआप घडत जातं सर्व. मग त्यानंतर ओठ पण बंद होते आणि जीभ पण बंद होते. मनामध्ये चालू होतं आणि मनामध्ये चालू असणारा जप पुढे 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 गेला, दीर्घ अभ्यास झाला त्याचा, की आपण त्या जपाच्या अर्थामध्ये, त्या मंत्राच्या अर्थामध्ये स्थिर होऊन जातो. आणि हा जप जो आहे, वैखरी आहे, तो कनिष्ठ आहे. आणि जसं जसं पुढे जाऊ तसं तसं तो मंत्र श्रेष्ठ होत जातो आणि परा मंत्र जो आहे तो सर्व श्रेष्ठ आहे. सर्वात श्रेष्ठ परा. आणि याचे लाभ सुद्धा त्याच्या पटीमध्ये वाढत जातात. वैखरीच्या वैखरीच्या दुप्पट, वैखरीच्या दुप्पट मध्यमा, मध्यमाच्या दुप्पट पश्यंती, पश्यंतीच्या दुप्पट परा. म्हणजेच लाभ सुद्धा त्याचे द्विगुणित, त्रिगुणित आणि चौगुणित असे वाढत जातात. परामधला एक ओंकाराचं ध्यान, एका ओंकाराचं जप हा पश्यंतीच्या कितीतरी पट असतो. हे झाले प्रकार. बरोबर आहे. आणि सुरुवातीला आपण काय बघितलं? उच्चाराचे प्रकार म्हणजे ओंकाराचे. त्याच्यामध्ये काय काय बघितलं बघा? स्पंदन पुनरावृत्ती म्हणजे मोठ्याने ओम ओम अशा स्वरूपामध्ये. पुन्हा श्वास प्रवाह, श्वासाच्या प्रवाहासोबत ओंकाराचा जाप. आणि त्याच्या पुढे, आणि आता तिसरा प्रकार बघूया, अर्थासह, ओंकाराच्या अर्थासह. म्हणजे बघा, आता आपण खुर्ची म्हणली, खुर्ची म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतो? एक खुर्ची येते. बरोबर आहे. म्हणजे तो एक अर्थ येतो. पाणी म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर पाणी येतं. चंद्र म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर चंद्र येतो. तर ओंकाराचा अर्थ कसा आहे? तो जप कसा आहे? मग तो ध्यान कसा आहे? तर ओंकाराचा अर्थ असा आहे की पूर्ण विश्व. आपण बरेचदा टीव्ही सिरियल्स मध्ये, महाभारतामध्ये वगैरे दाखवलं जातं बघा. तर ओंकाराचा अर्थ असा आहे की ज्यामध्ये पूर्ण विश्व, जसं खुर्ची म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर लगेच खुर्ची येते, पाणी म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर पाणी येते, परंतु ओंकार म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर पूर्ण विश्व आलं पाहिजे. त्यामध्ये आकाशगंगा असेल, सूर्य असतील, चंद्र असतील, तारे असतील, आकाश असेल, पृथ्वी असेल, म्हणजे सर्वच गोष्टी त्यामध्ये समाहित झालेल्या आहेत. हा झाला अर्थासहित. पहिला काय आहे? स्पंदन पुनरावृत्ती. दुसरा काय आहे? श्वासोश्वास प्रवाह. तिसरा आहे ओम अर्थासहित. आणि चौथा आहे ध्वनी. आता ध्वनीमध्ये बघा कसं आहे.
पहिल्यांदा स्थूल, सूक्ष्म आणि शेवटी शांत. स्थूल, सूक्ष्म, कार्यकारण, मग शांत. आता हे कसं स्वरूप आहे? आपण याच्यामध्ये बघा कसं म्हणतो, अ उ म हे स्थूल झालं, पुन्हा सूक्ष्म, नंतर अ उ म चा उच्चारण झाल्यानंतर पूर्ण ओंकार संपल्यानंतर शांत भाव. स्थूल, सूक्ष्म, कार्यकारण आणि शांत भाव. शेवटचा जो भाव कोणता आहे तो शांत, पूर्ण ओंकार संपल्यानंतरचा शांत भाव. हे आहे ओंकाराची जपाचे प्रकार. हॅलो सर. हा, हॅलो सर, हा बोला. जो तिसरा प्रकार आहे ना ओंकाराच्या अर्थाचाही, तर त्याच्यामध्ये आपण आता सांगितलं की ते पूर्ण विश्व दिसायला पाहिजे, आकाशगंगा किंवा, मग आपण ओंकार जेव्हा करतो तेव्हा मन एकाग्र करण्यासाठी किंवा एका बिंदूवर स्थिर होणं किंवा एकावर केंद्रित करणं असा एक हे असतं ना. मग पूर्ण आकाशगंगा म्हणजे किंवा सगळं विश्व दिसल्यानंतर म्हणजे आपलं मन असं हे होईल ना, असं बघा, एकन डायव्हर्ट एक होईल. एकत्रित करण्याचा जो प्रकार आहे, मनाला हम्म, एकत्रित करण्याचा जो प्रकार आहे तो ध्यानामध्ये आहे. आता ओंकार जपामध्ये याचे वेगवेगळे प्रकार आपण बघतोय. हम्म, 2-4 प्रकार आपण बघतोय. पहिला प्रकार होता ओंकार जपाचे प्रकार आहेत. हम्म. आलं लक्षात? पहिला आहे कोणता आहे पहिला? स्पंदन स्पंदन. पुनरावृत्ती. म्हणजे आपण रोजचा जो करतो ओ ओ, हे स्पंदन पुनरावृत्ती. दुसरा प्रकार कसा बघितला? श्वासोश्वासावर. हे जपाचे प्रकार आहे हा. वेगवेगळे. आणि हो. त्याच्या पुढचा बघा, अर्थासहित. म्हणजे कोणताही मंत्र असो, तो आता ओम नमः शिवाय असेल तर आपल्या समोर कोणती देवता येते? महादेव. महादेवाची पिंड. विष्णूचा मंत्र असेल तर आपल्या समोर भगवान कोणता विष्णू. देवता येते? किंवा आणखीन हनुमंताचा मंत्र असेल तर तसंच ओंकार मंत्र असेल तर काय यायला पाहिजे आपल्या डोळ्यासमोर? असं आहे. ओंकार लिहिलेलं जे असतं ना, हं. ओंकार लिहिलेलं ते हो. येतं. ओंकार चिन्ह असेल किंवा हा, चिन्ह. ओंकार म्हटलं की जशी खुर्ची म्हणलं की खुर्चीचं स्वरूप आपल्या समोर येतं डोळ्यासमोर, बरोबर आहे. हम्म, परंतु ज्यावेळी आपण ओंकार म्हणतो त्यावेळी पूर्ण विश्व आलं पाहिजे असं शास्त्र सांगतात. हम्म. आणि हा म्हणजे त्याच्यामध्ये मग्न होऊन जायचे आपल्याला. मग तिथं मनाची एकाग्रता कशी येईल सर? येणारच आहे, कारण त्याच्यामध्येच आपण स्थिर होऊन जायचंय ना. परा नावाचा जो प्रकार आहे शेवटचा बघा, हम्म, वैखरी मध्ये पश्यंती परा जो प्रकार आहे, प्रकार शेवटचा पराचा, हम्म, हम्म, हम्म. मग त्याच्यामध्ये पण पुनरावृत्ती होत नाही ओंकाराची, मंत्राची पुनरावृत्ती होत नाही. तर त्या मंत्रामध्ये स्थिरावून जातो. हे अनुभवाने येणाऱ्या गोष्टी आहेत, असं सांगता येत नाहीत. त्या अनुभव घ्यावे लागतात स्वतः. Yes. ठीक. ओके. विश्वस्वरूप जे आहे त्यामध्येच ध्यान करायचं आहे आपल्याला. आपण जसं ओंकाराचं चित्र आज्ञाचक्रावरती धारण करून ध्यान करतो, तसंच हा, विश्वस्वरूपामध्येच ध्यान करायचं आहे. म्हणजे मला काय म्हणायचंय, त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी येतील ना सर. आकाशगंगा येईल किंवा समुद्र येईल किंवा निसर्ग येईल. सगळे एकदाच दिसणार आहे ना आपल्याला, ते वेगवेगळं थोडंच दिसणार आहे. सगळे एकत्रितच दिसणार आहे सर्व. अच्छा. आणि त्या विश्वस्वरूपामध्ये सामावून जायचं आहे आपल्याला.
आलं का लक्षात? त्या स्वरूपामध्ये सामावून जायचं आहे. म्हणजे त्यावेळेस ओंकाराच्या चिन्हावर लक्ष केंद्रित नाही करायचं. नाही नाही, सामावून जाणे आणि लक्ष केंद्रित करणे या वेगवेगळ्या गोष्टी फरक आहेत. आहे. हा. दोन्ही गोष्टी, लक्ष केंद्रित करण्यामध्ये प्रकार हा वेगळा आला हम्म. आणि सामावून जाणे ओके. प्रकार वेगळा आला, हम्म. असं आहे. ठीक आहे. ओके. पुढे बघूयात, वेळ कमी आहे फारच. तर ओंकार जपाचे आपण पहिल्यांदा ओंकार म्हणजे काय बघितलं, किंवा त्याची जप कसा करायचा आहे आपल्याला ते बघितलं, किंवा त्याचे प्रकार कसे आहेत ते पण बघितलं. आणि आता लाभ काय आहेत ते बघूया. तर ओंकार जो ध्वनी आहे तो शरीरातील प्रत्येक पेशींना जागृत करणारा आहे, दिव्य शक्तीने ओतप्रोत भरणारा आहे, शरीरातील अणुअणूला जागृत करणारा आहे. त्याचसोबत आपले जे अष्टचक्र आहेत बघा, ओंकारांचा म्हणजेच मंत्रांचा सुद्धा आपल्या चक्रांवरती प्रभाव आहे. आणि मूलाधार चक्र असेल, स्वाधिष्ठान असेल, प्रत्येक चक्रावरती एक अक्षर लिहिलेलं असतं, बरोबर आहे का? लम, वम, रम, ओम. आणि ओम अक्षर कुठे लिहिलेलं आहे माहित आहे का? कोणत्या चक्रावरती आहे? आज्ञाचक्र. आज्ञा चक्रावरती आहे. आज्ञाचक्र आणि सहस्त्रार चक्र. हा. सहस्रार चक्रावरती नाही. सहस्रार चक्र हे विना अक्षर आहे, निर्गुण आहे, ते तिथं देवता नाही. आता बघा, प्रत्येक चक्राच्या देवता आहेत बघा. जसे की मूलाधार चक्राची गणेश आहे, पुन्हा ब्रह्मा, विष्णू, महेश, असं कंठामधील विशुद्ध चक्रामध्ये महेश, असं वेगवेगळ्या चक्राच्या देवता सुद्धा आहेत. पुन्हा त्यासोबत वेगवेगळ्या चक्राचे मंत्र आहेत. परंतु हे सर्व कुठपर्यंत चालतं? आज्ञाचक्रापर्यंत येऊन थांबतं, बरोबर आहे, इथं येऊन थांबतं. पण सहस्रार चक्र जे आहे ते निर्गुण आहे, निर्विकार आहे, निरक्षर आहे. त्याची देवता नाही किंवा त्याचा मंत्र नाही, तिथं काहीच नाही. काहीच नाही म्हणजे निर्गुण. निर्गुणाचं स्वरूप वर्णन करता येते का? नाही. निर्गुणाला हात आहेत का, पाय आहेत का? नाही. त्याला हार घालता येतं का? नाही. निर्गुणाला गंध लावता येतो का? नाही. नैवेद्य दाखवता येतो का? नाही. त्याला पाण्याने आंघोळ घालता येते का? नाही. म्हणजेच निर्गुण म्हणजे जे काहीच नाही ते निर्गुण, इथं काहीच नाही. अशा स्वरूपामध्ये सहस्रार चक्र शेवटचं चक्र आहे. ते सगुणापर्यंत, आपण सगुण जे स्वरूप आहे ते आज्ञाचक्रापर्यंत. आता बघा, आता मी ज्या वेळेस लहान होतो त्यावेळी लहानपणापासूनच योगाची आवड आणि ओंकार जप करायचा किंवा आज्ञाचक्रावरती ध्यान करायचं. मग सुरुवातीलाच आज्ञाचक्रावरती ध्यान करणं योग्य आहे का? का अगोदर मूलाधार चक्रावरती करावं? नाही सर, ज्याची त्याची इच्छेचा प्रश्न आहे ना. आज्ञाचक्रावरही केलं तरी चालतं सर. चालतं, पण म्हणजे सुरुवाती प्रत्येकाला मूलाधार चक्राची माहिती असेलच असं नाही ना. हा. मूलाधार चक्रापासूनची माहिती असेलच असं नाही. हम्म, ज्याला ती माहिती आहे, ज्याला त्याचं ज्ञान आहे. हम्म. ते लोक मूलाधार पासून करतील. बरं, आपल्याला ठीक आहे, ज्यांना माहित नाही ते डायरेक्ट आज्ञाचक्रावरती करतील. पण आपल्याला माहित आहे, मूलाधार माहित आहे, स्वाधिष्ठान माहित आहे, सगळंच माहित आहे. तर मग आपण कुठून चालू करावं? डायरेक्ट मूलाधार आज्ञाचक्रावरती करावं का मूलाधारापासून करावं? सांगता येईल?
ऐकू येते का? ज्यांना माहित आहे अशाने कसं करा. धारापासूनच करायला पाहिजे. मूलाधार का- चक्रापासून कारण त्याला सुरुवात. गणेश द्वारही म्हणतात ना. सुरुवात पहिले चक्र तेच आहे. त्याला गणेश द्वारही म्हणतात. हा, प्रथमद्वार ज्याची देवता सुद्धा गणेश आहे, जे सुरुवात आपण तिथं करायला हरकत नाही. पण बऱ्याच काही ग्रंथामध्ये असं सांगितलेलं आहे की आज्ञाचक्रावरचं ध्यान जर तो व्यक्ती करत असेल तर खाल्ल्या चक्रांचं ध्यान करण्याची गरज नाही, ते आपोआप कार्यान्वित होतात असं सुद्धा त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. आज्ञाचक्रावरचं ध्यान. सर मी जेव्हा बऱ्याचदा करते ना ओंकार किंवा ध्यान, पण नेहमी मी आज्ञा चक्रावरच करते. म्हणजे इतर चक्रावर, विशुद्धी चक्र नाही, अनाहत चक्रावर पण नाही. आज्ञा चक्रावर आपोआप लक्ष केंद्रित होतं, ध्यान पण केंद्रित होतं आणि ते सोपं वाटतं सर. बरोबर आहे, बरोबर आहे. हा, मी तेच प्रश्न आपण तेच म्हणजे घेतलाय की ज्ञान होतं तेव्हाच्या अगोदरची पण गोष्ट तीच ना, आता माहित झाल्यास पण मी आज्ञा चक्रावरच ध्यान केंद्रित करते. बरोबर आहे. आपण पण तोच विषय बोलत आहोत की जो आज्ञाचक्रावरती जरी नुसतं ध्यान करत असलो आपण, तर खाल्ल्या चक्रांचं करण्याची गरज नाही असं सुद्धा काही ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. जे ते हम्म, कार्यान्वित होतात आपोआप. हम्म. आज्ञाचक्राची ताकद आहे, शक्ती आहे. ठीक आहे, पुढे जाऊयात, खूप वेळ झालाय. दुसरा जो त्याचे आपण फायदे बघितले ओंकार जपाचे की शरीरातील प्रत्येक पेशींना, प्रत्येक अणूंना जागृत करणार आहे. शरीरातील चक्र जागृत करणार आहे. शरीरातील सुप्त शक्तींना जागृत करणारा ओंकार जाप आहे. शरीरातील सुप्त शक्तींना सुद्धा तो जागृत करणार आहे. तसेच ओंकार जपाने आपलं मन शांत होतं आणि शांत झालेलं मन हे चिंतारहित असतं, चिंताविरहित होतं, तणावविरहित होतं. म्हणजे थोडक्यातच आपण त्याला काय सांगू शकतो, तणाव आणि चिंता कमी करण्यासाठी सुद्धा आपण हा जाप आपण तिथं करू शकतो. त्यासोबत ओंकार जपामुळे एकाग्रता, स्मरणशक्ती किंवा मानसिक मानसिकतेवरती सुद्धा त्याचा आपल्याला परिणाम आहे. म्हणजेच शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक या तिन्ही गोष्टी साध्य आपल्याला ओंकार जपाने तिथं करता येतात. त्याचसोबत मन शांत होणे म्हणजेच तणाव कमी होणे, चिंता कमी होणे. तणाव आणि चिंता कमी होणे म्हणजेच उच्च रक्तदाब कमी होणे, हायपरटेन्शन कमी होणे. उच्च रक्तदाबाचं एक मूळ कारण म्हणजे तणाव आणि चिंता आहे. बघा, गोळ्या सुद्धा काय करतात, रक्तदाब कमी करतात, बरोबर आहे. परंतु तणाव आणि चिंता जर कमी केली, आपल्या मनावरील आणि आपल्या शरीरावरील तणाव आणि चिंता जर कमी केली, तर उच्च रक्तदाब गोळी न खाता सुद्धा नियंत्रणात येतो, आपोआप कमी व्हायला लागतो. तसेच सकारात्मकता आपल्या जीवनामध्ये, मनामध्ये वाढायला लागते. असे विविध फायदे आपण तिथं ओंकारामध्ये सांगू शकतो, ओंकार जपामध्ये. थोडं लवकर लवकर घेऊयात, पूर्ण करूयात आज अभ्यासक्रम. आणि दुसरा प्रकार बघू, साक्षी भाव मेडिटेशन. साक्षी भाव बघूया. साक्षी भाव एक आहे, आणखीन एक आहे साक्षीभाव आणि ब्रीद अवेअरनेस.
हा साक्षी भाव एक आहे, ओंकार जप बघितलाय, साक्षी भाव एक आणि ब्रीद अवेअरनेस. पूर्ण होईल का बघूयात आपण, तरी प्रयत्न करू. साक्षी भाव म्हणजे काय नेमकं, तर याला आपण थोडक्यात असं समजू शकतो की साक्षीदार. साक्षीदार म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? आता बरेच कोर्ट कचेरीची काही कामं असतील किंवा वेगवेगळे व्यवहार असतील मोठमोठे, हा, तर अशा वेळी आपण साक्षीदार घेतो, बरोबर आहे. आपण जमीन विक्री करणार आहोत, त्यावेळी आपण साक्षीदार घेतो, किंवा मोठमोठी जी कामं असतील अशा वेळी पण आपण सोबत साक्षीदार होतो, बरोबर आहे. साक्षीदार म्हणजे काय सांगता येईल का? एखाद्या गोष्टीची जेव्हा घडते एखादी गोष्ट हा, किंवा एखादा करार वगैरे करतो, त्या हा, घटनेला आपण संमती देतो या अर्थाने, किंवा ती पाहिलेली आहे, मी तिथे उपस्थित आहे, असा त्याचा अर्थ. हा. बरोबर. तर साक्षी भाव जो आहे ते असंच आहे बघा. ज्यावेळी आपण एखाद्या गोष्टीचा साक्षीदार असतो, तर आपण ती गोष्ट केलेली आहे का? नाही. आपण ती गोष्ट करतोय का? नाही. फक्त ती गोष्ट आपल्या पुढे घडत आहे, घडली, हेच आपण काय आहोत? साक्षी आहोत. ती गोष्ट जी घडली ती आपण फक्त पाहिलेली आहे ती गोष्ट, बरोबर आहे. किंवा आणखीन एक उदाहरण देता येईल, तर एखादा मुलगा आहे, तो बॉल खेळतोय, मग आपण लांबून बघतोय त्याच्याकडे, बरोबर आहे. मग तो काय काय करतोय, कसं खेळतोय, इकडे जातोय तिकडे जातोय, बॉलला मारतोय, हे करतोय ते करतोय. आपण काय करतोय? फक्त पाहतोय, बरोबर आहे. पाहण्याची क्रिया आहे. काही क्रिया करतोय का आपण त्यामध्ये? आपण बॉल सोबत खेळतोय का? नाही. आपण बॉलला मारतोय का? नाही. तर काय करतोय? फक्त आपण बघतोय. किंवा आणखीन एक उदाहरण आपल्याला तिथे देता येईल बघा. गाडी चालवतोय आपण, ड्रायव्हरचं उदाहरण. आपण ड्रायव्हर आहोत, गाडी एक आहे आणि त्या गाडीमध्ये बसलेले आपण एक आहोत, आणि आपण सर्व बघत आहोत. गाडी पुढे कसं जात आहे, पुढे येणाऱ्या गाड्या काय आहेत, बरोबर आहे. हे सर्व आपण बघत आहोत, बरोबर आहे. तर त्याला म्हणायचं आहे साक्षी भाव. आता याच्यामध्ये बघा, साक्षी भाव मेडिटेशन असेल तर त्याच्यामध्ये विचारांना थांबवायचं नाही. आपण ध्यानामध्ये काय करतो? विचाररहित एक प्रकारचा ध्यानाचे बघा विविध प्रकार आहेत, भरपूर प्रकार आहेत. तर आताच सुवर्णाताईंनी म्हणले की आपण ओंकाराचं चित्राचं ध्यान वगैरे करतो, तर तो प्रश्न तिथं आला. पण ओंकाराचे आपण वेगवेगळे 4 प्रकार तिथं सांगितले होते. तसेच ध्यानाचे हे सुद्धा विविध प्रकार आहेत. ध्यानामध्ये काय केलं जातं? निर्विचार होण्याचा प्रयत्न, किंवा विचारांना धुडकावून लावण्याचा प्रयत्न, आणि मन एकत्रित करण्याचा प्रयत्न. मनाला एकत्रित करायचा आणि इतर विचार येऊ द्यायचे नाहीत, बरोबर आहे. असा एक प्रकार आहे. परंतु साक्षी भाव मेडिटेशन मध्ये आपल्याला त्या विचारांना धुडकावून लावायचं नाही, मनाला एकत्र करायचं नाही, मनाला त्या विचारांचा साक्षीदार बनवायचा आहे. आलं लक्षात? त्या विचारांना पळवून लावायचं नाही. मनामध्ये ज्या क्रिया घडत आहेत त्या सर्व क्रियांचा साक्षीदार आपल्याला व्हायचा आहे. कसं साक्षीदार व्हायचं आहे? तर आपण सुरुवातीला जे उदाहरण दिलं साक्षीदाराचं, साक्षीदार कसा असतो? होणाऱ्या क्रियांचा जाणकार, होणाऱ्या क्रियेला बघितलेला असतो. त्याप्रमाणे मनामध्ये ज्या क्रिया होत आहेत, मनामध्ये जे विचार उठत आहेत, मनामध्ये ज्या त्या विचारांना, त्या क्रियांना फक्त बघायचं आहे, त्यांना थांबवायचं नाही, थांबवण्याचा प्रयत्न करायचा नाही, किंवा मनाला एकत्रित करण्याचा प्रयत्न तिथं आपल्याला करायचा नाही.
तर मग हे ध्यान कसं करता येईल? स्थिर आपल्याला प्रत्येक ध्यानामध्ये, आता ओंकार जप जरी असला तरी कोणत्या तरी सिद्धासन, पद्मासन, सुखासनामध्ये आपण आपल्याला जे आवडेल आणि ज्याच्यामध्ये स्थिर आपल्याला बसता येईल, जास्त वेळ बसता येईल असं आसन आपण ग्रहण करायचं. त्यानंतर सर्वप्रथम आपण पोटांच्या हालचालीकडे लक्ष द्यायचं आहे, फक्त बघायचं आहे. बघा, साक्षी भाव मेडिटेशन जे आहे हे 2 प्रकाराचं आहे. पहिला प्रकार बघूयात. पहिला प्रकार जो आहे तो 24 तास चालणारा आहे, दिवसभर चालणारा आहे. म्हणजे हा कसा आहे, आपण ज्या क्रिया करतोय, उठतोय, बसतोय, दात घासतोय, आंघोळ करतोय. आपण ज्यावेळी आंघोळ करतो, समजा आता आंघोळ करतोय, ज्यावेळी आपण आंघोळ करतो त्यावेळी आपण फक्त त्या क्रियेला बघायचं आहे. आपण काय क्रिया करतोय त्या क्रियांना बघायचं आहे. पाणी कसं घेतोय, आपण पाणी आपल्या डोक्यावरती कसं टाकतोय, बरोबर आहे. किंवा जेवण करतोय, आंघोळ करतोय, या सर्व गोष्टींचे साक्षीदार म्हणजे बघा थोडक्यात ह्या सर्व गोष्टी पाहणारा कोण आहे? मग आता शरीर क्रिया करतंय सर्व, बरोबर आहे. क्रिया शरीर करतंय. सुख दुःख शरीराला होतंय, दुःखाची जाणीव शरीराला, मनाला होते. मारलं तर कुणाला लागतंय? शरीराला लागतंय. मग आपण ज्या पण क्रिया करतोय ते आपण बघायचं म्हणतोय. मग हे बघणारा कोण आहे सांगता येईल? मी स्वतः आत्मा. बघणारा आत्मा आहे, बरोबर, छान. या शरीरामध्ये राहणारा. आता बघा साक्षीभाव मेडिटेशन कसं, म्हणजे आपण एखादं किरायाचं दुकान घेतलेलं आहे, घर घेतलेलं आहे, बरोबर आहे. मग ते घर तुमचं आहे का? नाही. त्या घरामध्ये राहणारे तुम्ही आहात. घरावर तुमचा अधिकार आहे का? नाही. किंवा घर तुमचं आहे का? नाही. तर त्या घरामध्ये राहणारी व्यक्ती हे तुम्ही आहात, बरोबर आहे. मग तसंच हे शरीर सुद्धा आपलं नाही. या शरीरामध्ये राहणारा आत्मा आपण आहोत. जसं किरायाच्या घरामध्ये घर आपलं नव्हतं, तसंच हे शरीर सुद्धा आपलं नाही. काही काळासाठी आपण या शरीरामध्ये राहण्यासाठी आलेलो आहोत आणि काही कालावधी झाल्यानंतर हे शरीर आपल्याला टाकून जायचं आहे. या शरीराला होणारं सुख दुःख हे आपलं नाही. तर आपण शांत स्वरूप, आनंद स्वरूप असा आत्मा आहोत. आपण बघा बरेच वेळेस म्हणतो हे हात कुणाचा आहे, तर हात माझा आहे म्हणतो. हे नाक कुणाचं आहे? नाक माझं आहे म्हणतो. माझं आहे म्हणजे कुणाचं? माझं आहे म्हणणारा कोण आहे? ह्या आत्म्यानं जे शरीर धारण केलेलं आहे हम्म. त्याचा, म्हणजे तात्पुरता का होईना. हम्म. बरोबर आहे. असं म्हणतो का मी हात आहे, असं म्हणतो का? किंवा नाही मी पाय आहे, नाही मी नाक आहे. नाही. मग ते आपण आहे तर ते आपण आहे असं म्हणायला पाहिजे, बरोबर आहे. किंवा तर हे शरीर आपण नाही, म्हणजेच शरीरानं केल्या जाणाऱ्या सर्व क्रियांचा साक्षीदार हा कोण आहे? आत्मा आहे. या सर्व क्रिया आपल्याला फक्त बघायच्या आहेत आणि त्या क्रियांशी या क्रियांच्या प्रभावामध्ये आपल्याला जायचं नाही. किंवा आपल्याला मान जर कोणी दिला तर तो आवडतो,
अपमान केला तर आवडत नाही, परंतु त्या दोन्हीही गोष्टीमध्ये आपल्याला तिथं वाहून जायचं नाही. मान दिला तरी सारखंच आणि अपमान दिला तरी सारखंच, दोन्ही गोष्टीमध्ये. किंवा आपल्याला राग येतो, एखादी क्रिया अशी घडली की जेणेकरून आपल्या त्या गोष्टीचा आपल्याला राग येणार आहे, परंतु आपण इथं मनाला स्थिरावणं, आपल्याला राग न येऊ देणं, हे पण आपण साक्षी भावामध्ये करतो. म्हणजेच घडणाऱ्या क्रियाचा साक्षीदार होणे म्हणजे साक्षी भाव. आता ब्रश करतोय म्हणजे पहिला जो प्रकार आहे, साक्षी भावाचे दोन प्रकार आपण बघितले. पहिला जो प्रकार आहे तो दैनंदिन क्रियामधला, दैनंदिन जीवनामधला, दैनंदिन ज्या गोष्टी घडत आहेत, खातोय, पितोय, उठतोय, बसतोय, राग येतोय, दुःख होतोय, रडतोय, हसतोय, या सर्व क्रियांचा साक्षीदार होणे. आणि त्या क्रिया म्हणजे मी नाही, तर त्या सर्व क्रिया पाहणारा मी आत्मा आहे. हे झालं रेग्युलरच्या 24 तासामधलं ध्यान. हे दुसरं ध्यान कसं आहे, हे बसून केलं जाणार. कसं, ध्यानात्मक आसनामध्ये बसायचं आहे आणि आपलं लक्ष सर्व पोटाकडे लक्ष द्यायचं आहे. पोटाकडे, पोट होणाऱ्या हालचाली, आपण ज्यावेळी श्वास घेतो, श्वास सोडतो, त्यावेळी आपलं पोट खाली वर, मध्ये बाहेर, मध्ये बाहेर होत असतं. फक्त बघायचं आहे, त्या क्रियांना फक्त बघायचं आहे. त्यानंतर छातीकडे यायचं आहे. छातीकडे होणाऱ्या क्रिया, त्या क्रियांना सुद्धा शांत स्वरूपामध्ये बसून आपल्याला ते बघायचं आहे. आपली छाती कशी फुलत आहे आणि अंकुंचन आणि प्रसरण ह्या ज्या क्रिया होत आहेत, बोलायचं नाही, काहीच करायचं नाही, फक्त त्या गोष्टींना बघायचं आहे. फुगते कशी छाती, अंकुंचन कशी होते, प्रसरण कसं पावत आहे, परत अंकुंचन होत आहे, असं त्या क्रियांना बघायचं आहे. त्यानंतर आपल्या हृदयामध्ये होणारी धडधड, ती धडधड सुद्धा आपल्याला बघायची आहे. त्याच्यामध्ये सामावून जायचं नाही, आपल्याला फक्त बघायचं आहे. त्यानंतर यायचं आहे आपल्या विचारांकडे. आपले विचार, येणारा प्रत्येक विचारांना थांबवायचं नाही, विचारांना कंट्रोल करायचं नाही, किंवा विचारांच्या मागे धावायचं नाही. पहिला विचार कसा आलाय तो बघायचा आहे, तो कुठे संपतो, त्याची सुरुवात कुठे झाली, तो विचार किती वेळ थांबला, किती वेळ प्रसारित झाला आणि त्याचा अंत कुठं झाला. हा झाला पहिला विचार. त्यानंतर दुसरा विचार आला, तो पण कसा आलाय, कसा थांबलाय, कसा निघून गेलाय. त्यानंतर तिसरा विचार आलाय. असं बरेच विचारांचं चक्र आपल्या मनामध्ये चालत असतं. तर या सर्व चालणाऱ्या विचारांच्या चक्रांना फक्त बघायचं आहे, आपण साक्षी व्हायचं आहे. या सर्व विचारांचे आपण साक्षी व्हायचं आहे, फक्त बघायचं आहे. विचार कशी येत आहेत, कशी जात आहेत. विचार हे येतच राहतील, तो मनाचा स्वभावच आहे धावणे. हा झाला आपला दुसरा प्रकार, म्हणजे साक्षी भाव ध्यान. एक प्रकार 24 तास साक्षी भावामध्ये राहणे आणि दुसरा प्रकार म्हणजे मेडिटेशन स्वरूपामध्ये साक्षी भावामध्ये राहणे. मग याचे फायदे काय सांगता येतील? सर, याच्यामध्ये हे दुसरा जो प्रकार आहे ना, हा पहिल्यांदा पोटांच्या हालचालीकडे लक्ष द्यायचंय, मग नंतर आपलं छातीकडील भागाकडे पाहायचंय. मग ह्या हालचालींकडे पाहिल्यानंतर म्हणजे आपले हात आणि पाय शिथिल करणं वगैरे ह्याच्यात काही प्रकार आहे का? काहीच करायचं नाही, म्हणजे काहीच फक्त करायचं पोट आणि छातीच्याच भागावर आपण लक्ष केंद्रित केले आणि हात आणि पाय मग करायचं नाही. त्यांना शिथिल करणं येत नाही का लक्ष त्याच्यात?
करायचंच नाही याच्यामध्ये, फक्त बघायचं आहे. लक्ष केंद्रित करण्याचा भाग नाही. म्हणजे शिथिलीकरण हाताचं, पायाचं, पाठीच्या मणक्याचं. शिथिलीकरण करायचं नाही, हा फक्त बघायचं आहे, फक्त साक्षी व्हायचंय त्या गोष्टींचा. आता योग निद्रेमध्ये आपण एक एक भाग आपण शिथिल करत जातो. एक एक पाय, हात, पाय, पोट, मान, कंबर सगळं एक एका अवयवाला शिथिल करत जातो. म्हणजे हा मग सूचना देतो. ते ध्यान कसं आहे, सूचना देऊन केलं जाणारं ध्यान आहे. हा अलग लक्षात. हा म्हणजे मला मी काय म्हणायचं आता, समजा माझ्या हाताला काही लागलंय, पायाला लागलंय, तिथं काही वेदना होत आहेत, मग ती वेदना होत आहे ही साक्षी भावना पाहणं त्याच्यात आलं नसत. मग ती वेदना फक्त बघायची आपल्याला, ती वेदना जाणवायची आहे. ती वेदना आपण तिथं थांबवण्याचा प्रयत्न काय नाही, किंवा तिथं शिथिल करण्याचा हा प्रयत्न नाही. हे फक्त बघा. नाही. दुःख आहे, सुख जसं आपण स्वीकार करतो तसं दुखणं जे हम्म, आहे त्याला पण हम्म. स्वीकारच करायचा आहे. हा स्वीकार करायचंय. किंवा मग समजा आता हाताला पण आणि पायाला पण म्हणजे वेदना कुठेच नाहीये, पण हम्म, तरी त्या जशी स्पंदनं आता छातीच्या ह्याच्यात किंवा म्हणजे इकडं पोटाची जशी हालचाल असते, तशी हम्म. हाता आणि पायामध्ये पण बारीकशे असे स्पंदन असतात. मग त्या बारीक स्पंदनाकडे पाहून ऐका, आता ही जी स्पंदनं आहेत आपल्या शरीरामध्ये, कुठलीही स्पंदनं असतील, हातामध्ये हम्म, होणारी स्पंदनं असतील किंवा पायामध्ये होणारी स्पंदनं असतील किंवा पाय दुखत असेल, आलं हा लक्षात, या सर्वाला फक्त बघायचं आहे, शिथिल येस करायचं येस नाही. बघायचंय. पण सूचना जेव्हा आपण आता हा हा मी स्वतः करते मेडिटेशन हे साक्षी भावाचं किंवा इतरांना करायला लावते, मग हम्म, त्यावेळेस मग तुमच्या हातामधील स्पंदनांकडे पहा साक्षी भावानं, किंवा हम्म. पायामधील स्पंदनांकडे साक्षी भावानं पहा, असं आपण म्हणू शकतो का? असं हम्म. म्हणायचंय मला. म्हणजे ते ते दोन म्हणजे बाकीचे ते अवयव म्हणजे नसल्यासारखंच झालं ना. म्हणजे तिथंही आपण हे केलं पाहिजे ना. जसं काय आपण पोटाच्या हालचालींवर लक्ष केलं, नंतर छातीच्या हालचालींकडे लक्ष केलं आणि बघा. त्या भागांकडे आपण साक्षी भावना पाहिलं. हम्म. तसंच हातांकडे साक्षी भावना पहा, पायांकडे साक्षी भावना पहा. तिथं हो काही हो, वेदना असेल तर त्या वेदनेला साक्षी भावना पहा. असं बरोबर आलं आहे. पाहिजे ना. हा, ते बरोबर आहे. म्हणजे शरीरातील सर्व स्पंदनं आपण डायरेक्ट हा पोटाकडेच असं घेऊ. म्हणायचंय मला. हा ठीक आहे, मेडिटेशन. पोटापासून सुरुवात केली, छाती कडे आलो, मग हा, मग इथे बघा, बाकीचे अवयव राहतात ना. फरक बघा कसा आहे. तर शरीरातील सर्व स्पंदनांना बघायचं आहे फक्त. शरीरातले हा पाय स्पंदन असतील, हाताची स्पंदन असेल, मान असेल, पाठ असेल, कंबर असेल, त्याच्याकडे फक्त साक्षी भावानं बघायचं आहे. हम्म. मोठ्या ध्यान असतं, फक्त बघण्याचं काम करायचं आहे. तर पाय असेल, हात असेल, यांना काही सूचना वगैरे तिथं द्यायच्या नाही. सूचना देत बसायचं नाही, शिथिल करत बसायचं नाही, मन केंद्रित करायचं नाही. मन प्रवाहित हा होतंय, प्रवाहितच होऊ द्यायचं त्याला. हम्म. हा पण जेव्हा आपण मेडिटेशन घेतो किंवा स्वतः करतो, तेव्हा मग अशी हाताकडं किंवा पायाकडं किंवा पाठीच्या मणक्याला अशी सूचना द्यायची नाही का सर? सूचना म्हणजे त्यांना अगोदर एकदा समजवून सांगा त्यांना हा कसं करायचं. आता आपण ध्यान करताना, स्वतः ध्यान करताना आपण सूचना हा देतो का मी स्वतः? स्वतः ध्यान करताना स्वतःला जेव्हा सूचना देतो किंवा जेव्हा मन पूर्ण आपण आपल्या शरीरावरून हे करतो, तेव्हा मन. पायाकडं पण आपण हा, पायाच्या स्पंदनांकडेही लक्ष दिलं पाहिजे, हातांच्या, पाठीच्या, मणक्याच्या स्पंदनाकडेही पाहिलं पाहिजे, असं म्हणायचं नाही. पाहायचं ना, फक्त पाहायचं, सूचना नाही द्यायच्या. आता इतरांना ठीक शिकवत आहे. असताना पहिल्यांदा ते सगळं सांगावं लागेल. तुमच्या पायाकडे हम्म बघा, तुमच्या पायातील स्पंदन बघा, हम्म पोटाकडे लक्ष द्या. फक्त बघा, पोटाकडे बघा, पोटाच्या हालचाली काय होत आहेत, पोट मध्ये जातंय, बाहेर येतंय, किंवा छातीकडे बघा, छाती कशी फुलती, कशी लहान होते, कशी मोठी होते, हृदयाची धडधड कशी आहे. म्हणजे ह्या अशा सूचना आपण सुरुवातीला देऊ शकतो.
ज्यावेळी हम्म. बिगनर आणि असतो आणि मग त्यावेळी शेवटी मनाच्या ह्याच्यावर यायचंय आपल्याला, मनाच्या हा, विचारांवर, हम्म. असं ना. हा हो हो, मनावरती यायचंय. म्हणजे मनात हा होणारे जे विचार, इतर ध्यानामध्ये काय करतो हा आपण, विचारांना थांबवण्याचा प्रयत्न करतो. थांबवण्याचा प्रयत्न कर. इथं थांबवायचं नाहीये. हा. किंवा काही ध्यान असे आहेत, ध्यानाचे मी पहिलेच म्हणले बरेच प्रकार आहेत. काही ध्यानामध्ये हो. मन फक्त एका ठिकाणावर केंद्रित करायचं आहे. काही ध्यानामध्ये हम्म. विचार शून्य व्हायचा आहे. असं म्हणजे हा. वेगवेगळे प्रकार आहेत. येस तर येस. याच्यामध्ये ठीक आहे. मन केंद्रित पण करायचं नाही, विचारांना थांबवायचं पण नाही. पण ज्या क्रिया फक्त पाहत राहायचंय. सहज गतीने ज्या घडत आहेत त्यांना बघत म्हणजे राहायचं. रस्त्यावरच्या एखाद्या डोंबराचा खेळ आपण तटस्थपणे जसा पाहतो, तसं हा, त्रयस्थपणे ह्या शरीराकडं आणि हो हो. स्पंदनांकडं, लयीकडं आणि मनाच्या विचारांकडे पाहायचंय. हं. पण पूर्ण शरीराकडे पाहायचंय. हा. समजा ध्यानामध्ये बसलो किंवा आपल्या पायामध्ये मुंग्या वगैरे आलेल्या आहेत किंवा आणखीन काय झालेलं आहे किंवा पायामध्ये दुखणं आहे, हे सर्व बघायचं, फक्त बघत राहायचं. हम्म. शिवायचं त्या गोष्टीचे, ओके. शिवायचं आपण साक्षीदार. ओके ओके. आपल्याला राग आलाय तर हम्म. पण त्याच्यामध्ये भारावून जायचं नाही, फक्त हम्म. ते करायच्या. आलं लक्षात. येस येस. दुःख झालंय तर ते बघायचं आहे फक्त, किंवा आनंद झालाय ते बघायचं आहे. असं म्हणजे 24 तास चालणारं वेगळं, म्हणजे प्रत्येक हम्म. क्रिया तो भाव ठेवून चालायचा. दुसरा प्रकार हो. म्हणजे ध्यानस्थ आसनामध्ये बसून दुसरा प्रकार. हम्म. हम्म. मग ओके. याच्या फायदा काय सांगता येईल आपल्याला. तर याचे फायदे जे फायद्यामध्ये हं, सांगा. हो सर. ते सांगा. सूक्ष्मामध्ये घेऊन जाते सर. तर हे ध्यान लागण्यासाठी, हं, ध्यानामध्ये सहज आणि समाधीमध्ये नेण्यासाठी एक सहज मार्ग आहे. हो. अ, आणि याचा याच्यामध्ये जे आपल्या आता याच्यामध्ये आपल्याला समभाव ठेवायचा आहे सुख दुःखामध्ये, तर हं, समभाव ठेवण्याची जी मनाची जी क्षमता आहे ती हं, वाढवण्याची पात्रता आपल्या अंगी निर्माण होते ह्या ध्यानाने. म्हणजेच मन आणि शरीर या दोन्हीमध्ये संतुलन साधणे, हे याच्यामध्ये आपल्याला साध्य होऊ शकतं. त्याच्याच सोबत हम्म. ज्यावेळी प्रत्येक क्रिया ज्यावेळी करतो आणि तिच्याकडे बघतो, त्यातील पुन्हा पुन्हा आपल्याला असं लक्षात येत जातं की ही क्रिया कशी आहे, ही क्रिया आपण करायला नको आहे. अशा गोष्टी पण घडतात. म्हणजेच नकारात्मक गोष्टी सोडण्यासाठी सुद्धा याच्यामध्ये मदत होते. तसेच वेगवेगळे विचार आहेत, विचारांची गती कमी होण्यात सुद्धा आपल्याला तिथं मदत होते. त्यासोबत भावनांवरती नियंत्रण, राग आलाय, लोभ आलाय, सुख आलंय, दुःख आलंय, या भावनांवरती नियंत्रण सुद्धा आपल्याला तिथं या ध्यानामध्ये साध्य होत. तसेच आणखीन एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वर्तमानामध्ये जगण्याची गोष्ट. सगळ्यात एक महत्वाची गोष्ट याच्यामध्ये साध्य होते ती म्हणजे वर्तमानात राहणे, सद्यस्थितीमध्ये राहणे. म्हणजे आपण विचार काय करतायत की आपण भूतकाळाचा विचार करत बसतो, मागे झालेल्या गोष्टींचा विचार करत बसतो किंवा दुःखी होतो, किंवा भविष्यात काय होईल या गोष्टीचा विचार करून आपण चिंतित होतो. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला हे ध्यान असं शिकवतं, साक्षीभाव असं शिकवते की भूतकाळामध्ये पण जगायचं नाही आणि भविष्य काळामध्ये पण जगायचं नाही. आपण प्रेझेंट मोमेंट मध्ये जगतोय. आलं लक्षात. चिरकू नको. आपण काय करतो, प्रेझेंट मोमेंट मध्ये चालतोय. भूतकाळात पण नाही, भविष्य काळात पण नाही, तर सद्यस्थिती, वर्तमान स्थिती मध्ये जगण्याचा प्रयत्न, हा एक त्याचा सर्वात मोठा लाभ आहे.
वर्तमानात जगणे, त्यासोबत निर्णय क्षमता ही सुद्धा आपली सुधारते आणि भावनिक संतुलन राखण्यास मदत भावनिक संतुलन राखते. ध्यानाचा जो प्रभाव आहे तो जास्तीत जास्त भावनांवरती आहे. त्यामुळे विचार बदलायला लागतात. विचारामध्ये सुद्धा असे विविध फायदे आपण तिथं सांगू शकतो. एवढ्या याच्यामुळे संपूर्ण स्वभावामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. हो, पूर्ण स्वभावच तिथं बदलून जातो. आता हे जे ध्यानाचे प्रकार आहेत हे सर्व अनुभव करण्याच्या गोष्टी आहेत. हे जे फायदे आहेत म्हणा, आपण ध्यानाचे फायदे सांगतो, हे अनुभव केल्यासच आपल्याला साखर खाल्ल्यासच साखरेची चव कळते. त्याप्रमाणे आपण त्यामधून गेलो आपण, मग आपल्याला नेमकं फायदे त्याचे काय आहेत ते कळायला लागतात. ते ऑटोमॅटिकच घडायला लागते, याला कुठे एफर्ट लावायची गरज पडत नाही. असं आणि वर्तमानात सध्या स्थितीमध्ये लोक भविष्याच्या चिंतेमध्ये किंवा भूतकाळाच्या दुःखामध्ये जगत असतात. वर्तमान जगणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आजचा विचार उद्याचा पण नाही आणि कालचा पण फक्त आजचा विचार. हे तर योग विचार करत नाही, कालचा पण विचार करत नाही. आणि आपला शेवटचा जो प्रकार आहे तो ब्रीदिंग अवेअरनेस. ब्रीदिंग अवेअरनेस काय करायचं आहे तर येणारा आणि जाणारा जो श्वास आहे त्या श्वासाला अनुभव करायचा. अनुभव आहे सुद्धा बसून घ्यायचं आहे. आवाज येत नाहीये सर. आवाज येत नाहीये. ठीक आहे. तर यामध्ये सुद्धा कोणत्या तरी एखाद्या ध्यानात्मक आसनात बसून घ्यायचं आहे. नाही, ब्रीदिंग अवेअरनेस म्हणजे येणारा श्वास आणि जाणारा श्वास फक्त श्वासाकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. आता बघा, केंद्रित करणे आणि बघणे याच्यामध्ये फरक आहे. तर श्वास कसा येतोय, तो नाकाद्वारे कसा प्रवेश केलाय, मध्ये तो कुठं कुठं स्पर्श करतोय आणि आपल्या फुफ्फुसामध्ये कसं जातोय, त्याचं एंड कसा आहे तिथं, आणि तो परतताना त्याचा प्रवास कसा आहे, परत कसा येतोय, कुठं कुठं स्पर्श करतोय, परत तो नाकामध्ये आलाय आणि बाहेर आलाय, म्हणजेच हे चक्र झालंय. म्हणजे फक्त श्वासावर लक्ष केंद्रित करायचं आहे. लक्ष केंद्रित करत करत, म्हणजेच ध्यान म्हणजे काय तर विचारांना निर्विचार करणं म्हणजे ध्यान, बरोबर आहे. तर ज्यावेळी आपण कुठेही ध्यान, आता समजा आज्ञाचक्रावरती ध्यान करतोय, पण विचार येत आहेत जात आहेत, विचार येत आहेत जात आहेत, आपण त्यांना पण कंट्रोल करतोय, परत आपल्या मनाला खेचून आणतोय आणि आज्ञाचक्रावरती लावतोय. परंतु ज्यावेळी आपण ब्रीदिंग अवेअरनेस करतोय त्यावेळी मनामध्ये इतर विचार येतच नाही. मनामध्ये एका गोष्टीमध्ये गुंतवून आपण तिथं टाकतो. एका क्रियेमध्ये गुंतवतोय म्हणजे काय, श्वास येणारा श्वास आणि जाणारा श्वास याचा अनुभव आपण तिथं येतोय. ही सुद्धा जी क्रिया आहे ती अनुभवण्याची क्रिया आहे.
मग ज्यावेळी आपण जसं जसं बघत जाऊ, तसं तसं श्वास आपला मोठा होत जातो, दीर्घ होत जातो आणि मन आपोआपच शांत व्हायला लागतं. मन कोणत्याच गोष्टीमध्ये भटकत नाही, तर मन सहजच त्या श्वासामध्ये विलीन होत जातं, स्थिर होत जातं आणि म्हणजे कष्ट करावे लागत नाही. मनाला स्थिर करण्यासाठी कष्ट करावे लागत नाही. ते विनासायास थांबायला लागतात. अनुभव करण्याची गोष्ट आहे, करून बघण्याची गोष्ट आहे. यामध्ये काही अडचण असेल तर विचारा. हॅलो सर, म्हणजे मनातील विचार आपोआप कमी होत जातात का का शांत होत जातात? आता बघा, ध्यानाचे वेगवेगळे प्रकार. ज्यावेळेस केंद्रित करण्याचा प्रकार आहे, मनाला केंद्रित हं. करण्याचा, आता समजा आज्ञाचक्रावरती आपण केंद्रित करतो किंवा जप करतोय, त्यावेळी काय होतं, मन इतर गोष्टीत भटकतं. तर नेमकं ध्यान म्हणजे बघा काय, दोन विचार आहेत. एक पहिला विचार आलाय, तो संपलाय आणि दुसरा विचार आलाय. दोन विचाराच्या मधील जी जागा आहे, पहिला विचार आलाय, तो गेला, संपला. दुसरा विचार आलाय, तिसरा विचार आला, चौथा विचार आला. मन परत त्या विचाराकडे धावतंय. परत आपण मनाला एकत्रित करण्याचा, केंद्रित करण्याचा प्रयत्न करतोय. पण नेमकं ध्यान म्हणजे काय, तर दोन विचाराच्या मधील जो स्पेस आहे, ते म्हणजे ध्यान. दोन विचारामधील जी जागा आहे, ते म्हणजे ध्यान, म्हणजेच निर्विचार. मग हे प्रयत्नाने साध्य होतं. हा कालावधी असतो 1 सेकंदाचा दोन्हीच्या मधला. मग हा कालावधी वाढवण्याचा आपण प्रयत्न करत असतो, दोन विचाराच्या मधला. मग जसं जसं अभ्यास करत जाऊ, तसं तसं तो कालावधी वाढत जातो, म्हणजे मन निर्विचार होत जातो. पण ज्यावेळी आपण मनाला थांबवण्याचा प्रयत्न करणे आणि एखाद्या गोष्टीमध्ये प्रवाहित करून नेणे, मनाला एखाद्या कामामध्ये गुंतवणे. आता ब्रीदिंग अवेअरनेस मेडिटेशन जे आहे, ते मनाला एका कामामध्ये लावण्यासारखं आहे, केंद्रित करण्यासारखं नाही. तर काही ध्यानामध्ये सूचना देतो आपण, काही ध्यानामध्ये एकत्रित करतो, काही ध्यानामध्ये फक्त बघतो, विचारांना बघतो. तर ह्या ध्यानामध्ये मनाला काम लावायचं आहे, एका प्रवाहामध्ये गुंतवून ठेवायचा आहे. मग ते एका प्रवाहामध्ये गुंतून असल्यामुळं दुसरे विचार त्याच्यात येतच नाहीत. म्हणजे हे करत असताना श्वास कमी 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 होत जातो का, आपली श्वासाची गती? आपोआपच कमी होत जातो. संथ श्वसन होत जातं, दीर्घ श्वसन होत जातं आणि खोल श्वसन होत जातं. संथ, दीर्घ आणि खोल हे आपोआपच होत जातं, सुरुवातीला होत नाही. 5 मिनिटं पहिल्या अभ्यासामध्ये सुद्धा तुम्हाला हे अनुभव जाणवतील. पहिल्यांदा जर ध्यान जरी केलात तरी हे अनुभव तुम्हाला येईल. आणि मन सुद्धा आपोआपच स्थिर व्हायला लागतं. विनासायास. ओके. मग फायद्यामध्ये काय सांगता येईल याच्या? बघा, मेडिटेशनचे जास्तीत जास्त फायदे हे मनाशी निगडीत असतात. आसनाचे फायदे शरीराशी निगडीत असतात, बरोबर आहे.
तसेच मन नियंत्रित होणे, एकाग्र होणे, स्थिर होणे, शांत होणे, हे सगळे फायदे मेडिटेशनचे. तुम्हाला काय सांगता येईल ब्रीदिंग अवेअरनेस मध्ये? मन स्थिर आणि शांत होतं, विचलित होत नाही, किंवा मनाची जी कार्यक्षमता आहे, हं. विचार करण्याची किंवा निर्णय क्षमता आहे, ती वाढते. निर्णय क्षमता ही साक्षी भावामध्ये वाढते. त्याच्यामध्ये नाही का नाही होणार sir ते? त्याच्यात वाढणार नाही. याच्यामध्ये कसे वाढेल? मग साक्षी विचार भावा करण्याची जी प्रगल्भता आहे ती याच्यामध्ये वाढेल ना. ती पण नाही वाढणार. ती कशी वाढेल? मन शांत झालंय, स्थिर झालंय, मग विचार करण्याची क्षमता आपली वाढेल ना. आपण साक्षी भावामध्ये विचारांना बघत असतो, होणाऱ्या हा क्रियांना हा बघत असतो. आपण हं, आपण स्वतःच्या क्रियाकडे बघतो. आपण काय करतोय ते बघायचं असतं. हं, आपण काय करतोय, कुठे करतोय, कसं करतोय, मग ते हं, आपल्याला कळतं. किंवा समजा एखादा व्यक्ती गुटखा खातोय, दारू पितोय, तो स्वतःकडे बघतोय की मी गुटखा खातोय, बरोबर आहे. मग कालांतराने त्याच्या लक्षात येतं की बाबा हे करायला नकोय. म्हणजेच हं. विचारावरती नियंत्रण असं. त्याच्यामुळे आपण तो पॉइंट जो आहे तो साक्षी भावामध्ये आहे. त्याच्यामध्ये मन स्थिर होणं, मन शांत होणं, उच्च रक्तदाब असेल, मनाची चंचलता असेल, या गोष्टी याच्यामध्ये साध्य होतात. एकाग्रता, प्रत्येक ध्यानामध्ये एकाग्रता येतेच. आणि मन एकाग्र करणं हे महत्वाचं असतं. सगळ्या ध्यानामध्ये येते ते. या गोष्टी आपण तिथं सांगू शकतो. याला असं म्हणता येऊ शकतं का सर की बाह्य काय? जगातून आपलं मन बाह्य जगातून आपलं मन आंतरिक जगामध्ये स्थापित होऊन फक्त स्थापित होत नाही तर त्या ठिकाणी जास्त काळ राहण्याचा त्याचा अभ्यास होतो, क्षमता येते जास्त वेळ आंतरिक स्थितीत राहण्याची. हो हो. अंतर्मुख बनवणे, अंतर्मुखी म्हणजेच एक कशाचा अभ्यास आहे? प्रत्याहार. हा हा प्रत्याहार म्हणता येऊ शकते. हा, बरोबर. अंतर्मुख जो प्रकार आहे, प्रत्याहारही नाही म्हणता येत सर. आपण काय की आपण साक्षी भावामध्ये बघतोय ना. मग हा फायदा आपल्याला साक्षी भावामध्ये सांगता येईल अंतर्मुखतेचा. तर प्रत्याहार जर म्हटलं तर आपण साक्षी भावामध्ये सांगता येईल, याच्यामध्ये नाही सांगता येणार प्रत्याहाराचं. मग साक्षी भावामध्ये कसं याच्यामध्ये की कसे की आंतरिक आपण आता होते काय की ध्यान करताना आपण आंतरिक जगात जातो, परंतु तिथे ते जास्त वेळ टिकत नाही हो हो बऱ्याच वेळेस. हो. कारण या भौतिक सुखाच्या लालसेपोटी ती परत बाहेर या जगतात हं, फिरण्याचा प्रयत्न करते, परत आपण स्थापित करण्याचा प्रयत्न करते. परंतु या ध्यानाने ते जास्त वेळ आपल्या आंतरिक दुनियेतच राहण्याची क्षमता त्याच्यामध्ये प्राप्त होते. म्हणजे हं, गहन ध्यान अवस्थेत समाधीमध्ये जाण्यासाठी हा हं. मार्ग अतिशय हं. एक सहज माध्यम साधन बनू शकतो. आणि ध्यानाचे आता जे पुढच्या ज्या क्रिया आहेत ध्यानाच्या, ध्यान समाधीमध्ये जाण्याच्या ज्या क्रिया आहेत त्या मोठ्या क्रिया आहेत. त्या मोठ्या क्रियांमध्ये प्रवेश करण्यासाठी ब्रीदिंग अवेअरनेस म्हणा, असे ध्यान अंतर्मुखता वाढवणारे आहेत. यांचा अभ्यास झाला की तो अभ्यास करायला सोपं जातो. आणखीन काय सांगता येईल? सर आता हा जो साक्षी भाव आणि ब्रीदिंग अवेअरनेस आहे, साक्षी हं, भावामध्ये आपल्या मनाकडं मनातील विचारांकडे साक्षी भावानं पाहायचं, आणि ब्रीदिंग हं. अवेअरनेस मध्ये आपला जो श्वास येत आहे आणि जात आहे याच्यावर लक्ष केंद्रित करायचं. करायचं आहे. म्हणजे थोडंफार किंचितच साम्य आहे सर याच्यामध्ये. किंचित साम्य आहे.
बऱ्याच ध्यानामध्ये श्वासाकडे लक्ष केंद्रित करण्याचा प्रकार येतो, बऱ्याच ध्यानामध्ये येतो. आणि म्हणजे इकडं साक्षी भावामध्ये मनाचे विचार पाहायचे साक्षी भावाने, आणि इकडे श्वासाकडे पाहायचे. पाहायचं नाही, केंद्रित करायचं. येस, मनाला ओके, केंद्रित. हा, मनाला त्याच्यात गुंतवून ठेवायचं आहे, मनाला त्या क्रियेमध्ये हम्म, ओके. ठीक आहे, थांबूयात मग, वेळ झालेली आहे. मग प्रॅक्टिकलचा सिलेबस झाला का सर? हो, प्रॅक्टिकलचा अभ्यासक्रम आपला पूर्ण होतो इथं. काही अडचणी वगैरे असतील तर विचारू शकता नंतर. प्रॅक्टिकल सूर्यनमस्काराचा जो चार्ट दाखवला होता सर, हा, तर तो चार्ट जर तुम्ही शेअर करू शकला तर बरोबर. हो, चालते. त्याच्यामध्ये तुमचे मंत्र, आसन आणि श्वास, इन आउट अशा स्वरूपामध्ये मी करून तो पाठवतो, तुमच्या ह्याला शेअर करतो त्याच्यावर. चालेल. दुसरा प्रश्न असा होता सर मला, की आता तुम्ही बोललात की मी त्याच्याशी सहमत आहे की निर्गुण निराकार जे आहे की सहस्त्रार चक्रामध्ये कुठलाही मंत्र नाही, परंतु बहुतांश टेक्स्ट मध्ये काय असं माझ्या वाचण्यात असं आलेलं आहे की दोन्ही ठिकाणी ओमच आहे, एक आज्ञाचक्र आणि सहस्त्रार चक्रामध्ये. तर त्याच्यावरती थोडस मला तुमच्याकडून अपेक्षित काहीतरी उत्तर आहे. बघा, सरळ तसं तर निर्गुणच आहे. आपली ही गोष्ट साधना मी जी पण मान्य करतो, सहमत आहात का त्याच्याशी? जगामधील जी साधना आहे ती सर्व आपण सगुणाकडून निर्गुणाकडे जाण्याचा प्रयत्न आहे. बरोबर. परंतु ज्यावेळेस काही ठिकाणी आता षटचक्रांची ज्या ज्या ठिकाणी बऱ्याचशा विधी त्याच्यामध्ये त्यांनी दोन्ही ठिकाणी ओमच दिलेला आहे. काय दिलेलं आहे? म्हणजे षटचक्राच्या बऱ्याच ठिकाणी काही विधी दिले आहेत, तर त्या ठिकाणी दोन्ही ठिकाणी त्यांनी ओमचाच उल्लेख केलेला आहे, आज्ञाचक्र आणि सहस्त्रार चक्र. आता बघा, तुम्हीच विचार करा. बघा, आता प्रत्येक चक्राचे मंत्र वेगवेगळे. मग आता आज्ञाचक्राला बी ओमच आणि सहस्राला बी ओमच, दोन्ही चक्राला एकच मंत्र. बरोबर. प्रत्येक चक्राचे वेगवेगळे आहेत, दोन्ही चक्राचे एकच का? सहस्रार चक्र हे खूप उच्च स्थितीतील आहे, उच्च आणि काही ठिकाणी असं दिलेलं आहे की आज्ञाचक्रामध्ये म्हणजे शॉर्ट ओम आहे आणि सहस्त्रार मध्ये दीर्घ ओम आहे. आता जप जो म्हणलो बघा आपण, जपाचा एक प्रकार बघा, पहिल्यांदा मोठ्या आवाजात, दुसऱ्यांदा ओठ घालतात, तिसऱ्यांदा फक्त मनाने होतं, मग चौथ्यांदा त्या मंत्रामध्ये विलीन होऊन जातो, आणि शेवटी जो आहे तर तिथं काहीच राहत नाही. आता समाधीचे सुद्धा प्रकार आहेत, सगुण समाधी, निर्गुण समाधी, सबीज, निर्बीज. शेवटची जी आहे ती निर्बीज आहे. आता ध्याता ध्येय ध्यान करणारा ज्याचं ध्यान करतोय ती, म्हणजे तिथं काहीच उरत नाही निर्बीज समाधीमध्ये, सर्व शून्य होऊन जातं. आपणही राहत नाही, आपण ज्याचं ध्यान करतोय तीही गोष्ट राहत नाही. म्हणजेच एक सर्वोच्च जी स्थिती आहे ती निर्गुण असते. आणि सहस्रार चक्र हे माझ्या तर वाचनामध्ये निर्गुण आहे असं आहे. म्हणजे त्यामध्ये काही बदल असतात, थोडेफार बदल दिसून येतात. आहेच, कारण नित्य ध्यान करणारी व्यक्ती त्याचा अनुभव करू शकते की सहस्त्रार चक्र हे निर्गुणच आहे. अनुभव करणाऱ्यालाच कळू शकते, टेक्स्ट मध्ये काही असो. हो, तिथं काही उरत नाही. सहस्रार चक्र एवढं उच्च कोटीचं आहे, तिथं काहीच उरत नाही. तिथं रंग नाही, काहीच नाही, मंत्र नाही, उच्चार नाही, आवाज नाही, गंध नाही, काहीच नाही. आता खालच्या चक्राचे पण वेगवेगळे रंग आहेत, वेगवेगळे आकार आहेत. आणि सहस्रार चक्राला बघा, खालच्या चक्राला वेगवेगळ्या पाकळ्या आहेत, 2 पाकळ्या, 4 पाकळ्या. परत सहस्रार चक्राला सहस्त्र दल कमल,
म्हणलेलं आहे. हम्म. 1000 पापड. म्हणजे त्याची तुलना नाही तिथं. ठीक आहे, थांबूयात मग. वेळ झालेली आहे भरपूर. हो. ठीक आहे सर. थँक्यू सर. बेस्ट, अभ्यास करा, छान परीक्षा द्या. हो सर. थँक्यू. नमस्कार. हो. सर इमेज नमस्कार. पाठवतो सर. हो हो.